लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या। उद्या राज्यातील 11 तर देशातील 96 मतदारसंघात मतदान पार पडणार। पुणे लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान। शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार। 5000 पोलीस कर्मचाऱ्यांसह राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात। निवडणुकांमध्ये मतदारांची संख्या वाढावी यासाठी निवडणूक आयोगाचा विशेष भर। उन्हामुळे मतदारांना त्रास होऊ नये यासाठी मतदान केंद्रावर ORS ठेवण्यात येणार। बेंच आणि खुर्च्यांची देखील व्यवस्था। मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक। सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक। धीम्या मार्गावरील लोकल सांताक्रूज ते गोरेगाव पर्यंत जलद मार्गावर चालवल्या जाणार। राज्यातील बहुतांश भागात उन्हाचा तडाखा कायम, तर मुंबईत रविवारी सोमवारी तर ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये बुधवारपर्यंत पावसाच्या हलक्या सरींची शक्यता। मान्सूनपूर्व नालेसफाईची कामं 80% पूर्ण केल्याचा पालिकेचा दावा। मात्र अनेक नाले अद्याप कचऱ्यानं तुंबलेलेच, नागरिकांनी केला आरोप। मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा अतिरिक्त लोकल फेऱ्यांच्या मागणीवर जोर, तर AC लोकलचं तिकीट कमी करून सामान्य प्रवाशांना दिलासा देण्याची मागणी। इंग्रजी माध्यम प्रवेशासाठी मुदतवाढ। प्रवेश अर्ज प्रक्रियेसाठी 16 मे पर्यंतची मुदतवाढ। नोकरी करणाऱ्या महिलांना गर्भधारणेदरम्यान त्यांचा अधिकार असलेले सर्व फायदे दिले पाहिजेत, उच्च न्यायालयाचे निर्देश। बहुप्रतीक्षित कुलाबा ते सिप्स मेट्रो 3 मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याच्या चाचण्या पूर्णत्वाच्या दिशेने। तपासणी सुरू करण्याच्या दृष्टीने मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे प्रयत्न सुरू। सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी आणि अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। भुसावळ तालुक्यामध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस। उकाड्यानं हैराण, तर नागरिकांना त्या अवकाळी पावसामुळे थोडासा दिलासा। मुळशी तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपलं। काढणीला आलेल्या पिकांचं अतोनात नुकसान। सातारा जिल्ह्यामधील प्रमुख धरणातील पाणी स्थिती चिंताजनक। महत्त्वाच्या धरणांमध्ये अवघा 17% पाणीसाठा शिल्लक। कांद्याच्या दरात पुन्हा घसरण। कांद्याला प्रति किलो 15 रुपये दर। निर्यातीसाठी मोजावे लागतायत 18 रुपये। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात पुन्हा घट। सोयाबीनला सरासरी 4200 ते 4500 रुपयांचा भाव। रत्नागिरी जिल्ह्यामधून 986 टन आंबा निर्यात। हापूस आंब्याला अमेरिकेमधून सर्वाधिक मागणी। बर्ड फ्लूचा धोका वाढला। उत्तराखंडमध्ये अलर्ट जारी, तर केरळमध्ये आतापर्यंत 3000हून अधिक पक्ष्यांचा मृत्यू।